नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण बघणार आहे तुमच्या गाडीची HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तुम्हाला ऑनलाइन कशा पद्धतीने मागवायची आहे। तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, 15 ऑगस्ट पर्यंत HSRP नंबर प्लेटची मुदत ही वाढवलेली आहे। तुम्ही त्याच्या आधी अप्लाय करून घ्या, म्हणजे 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला दंड हा लागणार नाही। गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुमची गाडी जर विदाउट HSRP नंबर प्लेट दिसली तर दंड हा 100% होऊ शकतो। आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस बघू शकता, टू व्हीलर आणि ट्रॅक्टरला 450 रुपये। आता याच्यामध्ये GST ॲड नाही, तर GST 18% ॲड करून तुम्ही चेक करू शकता। 3 व्हीलर आहे त्याच्यामध्ये 500 रुपये लागतील आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी 745 रुपये आहे। याच्यामध्ये GST तुम्ही ॲड करून किती होते अमाउंट ते बघू शकता। तर आज या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे अप्लाय कसं करायचं आहे, पेमेंट करण्यापासून तुम्हाला HSRP नंबर प्लेट कुठे मिळेल, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, ही सगळ्या गोष्टी आपण या बघणार आहेत। पण त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करा। तर सर्वात आधी आपल्याला डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत। तुमची गाडीची जी कागदपत्र आहेत म्हणजे त्याला RC बुक म्हणतो आपण, ते आपल्या हातात पाहिजे, कारण आपल्याला चेसी नंबर हा लागणार आहे। आणि आपल्याकडे Google Payसाठी एक नंबर पाहिजे, त्याच्यावरून आपण आपलं पेमेंट हे करणार आहे। तर कशा पद्धतीने प्रोसेस आहे चला बघूया आपण आपल्या स्क्रीनवरती। इथे बघू शकता मी वेबसाईट ओपन केली आहे, transport.maharashtra.gov.in अशी ही महाराष्ट्राची वेबसाईट आहे। याच्यामध्ये आपल्याला इथं बघू शकता खाली आहे HSRP नंबर प्लेट अप्लाय करण्याची लिंक। तर या लिंकवरती आपण आता क्लिक करूया। ठीक आहे, क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने एक ऑप्शन येईल। आता इथं आपल्याला जास्त काही बघायचं नाही, इथं आपल्याला क्लिक करायचं, पण त्याच्या आधी बघू शकता फिटमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही। म्हणजे तुम्ही जर ऑनलाइन अप्लाय केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस घेतले जाणार नाहीत। पण जर तुम्ही डिलिव्हरी तुम्ही घरी घेतली, म्हणजे तुमच्या घरी जर नंबर प्लेट तुम्हाला घ्यायची असेल तर जे फिट करण्याची पद्धत आहे त्याला रिबीट म्हणतो आपण, ते रिबीट आपल्याकडे तर नसते। त्यामुळे तुम्ही ऑनलाइन जिथं गव्हर्नमेंटच्या लिस्ट आहे, जिथं दुकान आहे RTOचं, तिथं तुम्ही जाऊन फिट करा, कारण आपल्या घरी रिबीट मारण्याची तर सोय नसते। त्यामुळे आता आपण बघणार आहे कुठली प्रोसेस, ऑनलाइन फक्त अप्लाय करायचे आहे आणि RTOच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला किंवा RTOचे एजंट असतात त्यांच्याकडे जाऊन आपल्याला फिट करायचे। तर इथं बघू शकता ऑनलाइन बुकिंग लिहिलं आहे, तर याच्यावरती मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघू शकता सिलेक्ट ऑफिस आहे। याच्यामध्ये आपल्याला आपल्या जवळच्या एरियामध्ये किंवा आपल्या जवळपासच्या सिटीपाशी जे गावाचं नाव असेल ते टाकायचे। समजा खेडेगाव असेल तर खेडेगाव इथं येणार नाही, मग आपल्याला जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव टाकायचं आहे। समजा आता गाडीचा नंबर आहे MH10, MH20, MH15, MH18, तर त्या पद्धतीने तुम्ही गाडीच्या नंबरच्या हिशोबाने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता माझी गाडी आहे MH10, सांगलीमध्ये येते, MH10ला मी सिलेक्ट करतो। त्यानंतर पुढे सबमिटचं बटन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशी एक वेबसाईट ओपन होईल। आता इथं आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, इथं आहे आपल्याला शेड्यूल अपॉइंटमेंट, पण जर चुकून आपण त्या दिवशी गेलो नाही तर अपॉइंटमेंट आपण शेड्यूल करू शकतो। पण आता आपण ह्या ऑर्डर नाववरती क्लिक करायचं आहे, कारण आता आपण पहिल्यांदाच अप्लाय करत आहे। ऑर्डर नाववरती आपण क्लिक केलं, इथं बघू शकता आपल्याकडे सर्व डिटेल आलेले आहेत। वाहनाची नोंद कोणत्या राज्यात आहे ते महाराष्ट्र ऑटोमॅटिक आलेलं आहे, कारण आपण सांगली सिलेक्ट केलं होतं। जसं तुमच्या एरियातला असेल तर इथं सगळ्यांनाच महाराष्ट्र येणार आहे, कारण ही महाराष्ट्राची वेबसाईट आहे। फिटमेंट लोकेशन बसवण्याचं ठिकाण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। इथं क्लिक करतो, इथं बघू शकता डीलर प्रिमायसेस आणि होम फिटमेंटला क्लिक करायचं नाही। जर क्लिक केलं तर ती नंबर प्लेट घरी येणार, घरी आली तर आपल्याला बसवायला अवघड जाईल, पुन्हा ते आपल्याला जी फिट करणारे लोक आहेत त्यांच्याकडे घेऊन जावं लागेल। ठीक आहे, त्यापेक्षा आपण डीलर प्रिमायसेस लिहूया, म्हणजे हे जे RTOचे एजंट आहेत त्यांच्याकडे आपल्याला बसवायला जावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर खाली बघू शकता इथं आपल्याकडे ऑप्शन आहे HSRP ऑर्डर टाईप। HSRPचा ऑर्डर प्रकार निवडायचा आपल्याला, म्हणजे काय निवडायचं आहे, HSRPची व्हेकल किट आपल्याला काय पाहिजे, कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल, डॅमेज्ड फ्रंट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल। आपल्याकडे तर आत्ता नाहीच कुठली, तर डॅमेजमध्ये तर कुठलीच येणार नाही। मग सर्वात आधी आपण कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकलला क्लिक करायचं आहे, कारण आपण सर्व किट ही नवीन मागवत आहे। त्यानंतर बघू शकता पिनकोड ऑफ रजिस्ट्रेशन ॲड्रेस, तर तुमचा पिनकोड काय आहे हा सिलेक्ट करायचा आहे। आता हा पिनकोड का सिलेक्ट करायचा आहे, कारण तुम्ही गाडी तुमची कुठल्या एरियामध्ये आहे ते सिलेक्ट केलं पाहिजे। तर माझा पिनकोड मी टाकून घेतो। त्यानंतर बघू शकता व्हेकल रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक, म्हणजे आपला गाडीचा नंबर टाकायचा आहे, तुमच्या गाडीचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे। तर गाडीचा नंबर टाकलेला आहे आपण। त्यानंतर बघू शकता महत्त्वाची गोष्ट आहे व्हेकल चेसी नंबर। आता गाडीची चेसी नंबर ही आपल्या RC बुकवरती असते, तर RC बुक तुम्हाला यासाठीच म्हटलं होतं की आपल्याकडे असणं गरजेचं आहे। RC बुकवरती असणाऱ्या चेसी नंबरचे, म्हणजे आपली गाडी जी आहे त्या चेसी नंबरचे
5 शेवटचे डिजिट हे टाकायचे आहेत। त्यानंतर खाली बघू शकता व्हेइकल इंजिन नंबर। आता इंजिन नंबर पण आपला आरसी बुक वरती असतो, आरसी बुक वरून इंजिन नंबर पण टाकायचा आहे। इंजिन नंबरचे पण शेवटचे 5 नंबर आपण टाकलेले आहेत। आता इथं बघू शकता व्हेइकल ओनर मोबाईल नंबर। आता जो गाडीचा मालक आहे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, म्हणजे स्वतःचाच मोबाईल नंबर टाकायचा आहे। असं काही नाही की आधार नंबरवरती लिंक आहे असं काही नाहीये, आपल्याला नंबर हा कुठला पण टाकला तर चालतोय, कारण त्याच्यावरती OTP येईल किंवा त्याची जी शेड्यूलची डिटेल असेल ती सगळी डिटेल त्याच्यावरती येणार आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली बघू शकता इथं आहे व्हेरीफाय विथ वाहन। आता हे इथं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन व्हेरीफाय करेल की तुम्ही जी डिटेल दिले ती बरोबर आहे का नाही आणि गाडी नंबर बरोबर आहे का नाही हे चेक करेल। ह्याच्यावरती क्लिक करतो तर ऑटोमॅटिकली इथे एक व्हेरिफिकेशन ग्रीनमध्ये येऊन गेलं। आता इथं बघू शकता आपल्या जवळचं शहर निवडायचं आहे, कारण आपल्याला आता आपण नंबर प्लेट आणायला कुठं जायचं किंवा बसवायला कुठं जायचं हे सिलेक्ट करायचं आहे। तर ह्याच्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे इथं नियरेस्ट शहरला, ठीक आहे। आता इथं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथं आहे तुमच्या जवळचे HSRP केंद्र निवडा, म्हणजे आपल्या जवळचा RTO। एकदा जिल्ह्याचं नाव निवडलं की पुढं आपला RTO जवळचा कोणता आहे तो बघायचा आहे। आपल्याला येता जाता लोक सांगत असतात की आम्ही ह्याच्याकडून बसवून घेतली, तर आपल्या जवळचा जो असेल त्याच्याकडे अवेलेबल आहे, इथं त्याचं नाव असणार आहे, तर ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। आता इथं भरपूर नावं असतात, आपल्याला पिनकोड टाकला की जवळचं कोणता आहे तो समजेल। आता मी पिनकोड माझा टाकलेला आहे, जवळचं कोणता आहे तो ऑटोमॅटिकली इथं आलेला आहे, त्याला क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता इथं आता आपल्याला अपॉइंटमेंटची म्हणजे पसंतीची भेट निवडायची आहे, म्हणजे आपल्याला तिथं कधी जायला वेळ आहे ते निवडायचं आहे। आता त्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपण बघू शकता ज्या तारखा अवेलेबल आहेत तीच तारीख दिसेल। आता इथं कुठंच क्लिक होत नाही, बघू शकता कुठंच क्लिक होत नाही, का होत नाही का तर ह्या सगळ्या तारखा बुक आहेत। त्यानंतर थोडंसं पुढच्या महिन्यातली तारीख बघायची आहे, ह्या आपण सगळ्या तारखा बुक आहेत। त्यानंतर थोडी पुढची बघायची आहे, बघू शकता सप्टेंबर, म्हणजे जवळजवळ 3 महिने पुढे गेली तारीख तरी पण अजून तारीख आलेली नाही। आता इथं बघू शकता ऑक्टोबरमध्ये 4 तारीख 1 ही एक तारीख रिकामी आहे, तर याच्यावरती मी क्लिक करतो। क्लिक केलं म्हणजे ती तारीख रिकामी होती, त्या दिवशी कुणाचीही अपॉइंटमेंट नव्हती, त्यामुळे त्या तारखेवर क्लिक झालं, ठीक आहे। आता ह्याच्यानंतर बघू शकता प्रेफर्ड अपॉइंटमेंट स्लॉट, म्हणजे अपॉइंटमेंटचा स्लॉट म्हणजे काय, वेळ कोणत्या टायमिंगला तुम्ही जाऊ शकता। समजा तुमचा जॉब आहे, दुपारी सुट्टी असेल किंवा संध्याकाळी तुम्हाला 3 नंतर वेळ आहे, तर ती टायमिंग तुम्हाला निवडायचं आहे। इथे क्लिक करतो, बघू शकता इथं सकाळची तारीख आहे, संध्याकाळची तारीख आहे, मी दुपारी 2 ते 3च्या टायमात रिकाम आहे, तर मी 3च्या टायमाचा टाईम देतो। त्यानंतर खाली आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। आता नेक्स्ट केल्यानंतर इथं बघू शकता वाहन नोंदणी तारीख ऑटोमॅटिकली आलेली आहे। आता आपल्या गाडीची जी आपण डिटेल टाकली होती, चेसी नंबर, आपले इंजिन नंबर, त्याच्यावरून गाडी घेतली कधी ती आलेलं आहे। आता वाहनाचा प्रकार निवडायचा आहे, तुमची गाडी कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे, स्कूटर आहे का मोटरसायकल आहे, ठीक आहे। मोटरसायकलवरती क्लिक करतो, मोटरसायकल सिलेक्ट केलं आहे म्हणून इथं ऑप्शन आलेला आहे, कन्फर्मला क्लिक करायचं आहे। त्यानंतर वाहनाचा वर्ग इथं ऑटोमॅटिकली येईल, कारण आपण गाडी सिलेक्ट केली आहे, गाडीचा नंबर टाकला आहे, गव्हर्नमेंट कार आपली डिटेल तर आहेच, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता इंधनाचा प्रकार पेट्रोल ऑटोमॅटिकली आलेला आहे, इथं सिलेक्ट करायला ऑप्शनच नाही आहे, ठीक आहे। आता इंजिन टाईप, इंजिन प्रकार निवडायचा आहे, जर माहिती नसेल तर इथं आपल्याला नॉट अवेलेबलला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव, आता इथं तुमचं नाव म्हणजे RC बुकवरती ज्याचं नाव आहे त्याचं नाव लिहायचं आहे, दुसऱ्या कोणाच्या नावावर गाडी असेल तर त्याचंच नाव लिहायचं। नाव टाकल्यानंतर इथं बिलिंग राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे, इथं आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर खाली नेक्स्टचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आता आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा ॲड्रेस जो असेल तो फटाफट ॲड्रेस टाकून घ्या, आधार कार्डवरती जो असेल तो, ठीक आहे। ॲड्रेस टाकलेला आहे, त्यानंतर ईमेल असेल तर ईमेल टाका किंवा नसेल तर नेक्स्टवरती डायरेक्ट आपण क्लिक करूया। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला आहे मोबाईल नंबर आणि एक आहे OTP, तर OTPसाठी आपल्याला मोबाईल नंबर जवळ असणं गरजेचं आहे। याच्यावरती मी क्लिक करतो, इथं आता आपल्याला OTP रिसीव्ह होईल, तो OTP इथं टाकायचा आहे। OTP टाकलेला आहे, त्याच्यानंतर इथं कॅपचा सोडवा लिहिला आहे, बघू शकता 4 वजा 1 म्हणजे 3 असं हे कॅपचा आहे, हा कॅपचा व्यवस्थित सोडवा। त्यानंतर खाली आपल्याला व्हेरीफाय OTP लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता आता आपल्याला ही डिटेल आलेली आहे, याच्यामध्ये आपली सर्व डिटेल एकदा पुन्हा चेक करायची आहे, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर चेसी नंबर, त्याच्यानंतर अपॉइंटमेंटची डिटेल आणि तुमचं फिट करायचं लोकेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत। जर इथं काय चुकलं तर परत रिवर्स होणार नाही, त्याच्यामुळं आधीच चेक करून घ्या, जर चुकला असेल तर परत एकदा फॉर्म फिल करा। त्याच्यानंतर इकडं बघू शकता HSRPची फिटमेंटची कॉस्ट जी आहे नंबर प्लेट सकट ती आहे 450 रुपये, त्याच्यानंतर GST लागतो 81 रुपये, अशी टोटल अमाऊंट आहे आपली 531 रुपये, ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला खाली इथं बघू शकता
एक टिक मार्क आहे, आय आणि व्ही लिहिले, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे इथं आपण दिलेला जे डिटेल्स आहे ते ॲक्सेप्ट करतो असं याचं म्हणणं आहे. खाली थोडंसं स्क्रोल करायचं आहे. बघू शकता इथं आता आपल्याला पे करायचे पैसे, पे 531 रुपये. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला लागणार आहे एक पेमेंटसाठी गुगल पेचा फोन नंबर. बघू शकता इथं आहे QR कोड. जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, QR कोड आहे. QR कोडला स्कॅन करून सरळ पेमेंट करायचं आहे. बघू शकता इथं BEAM UPI सिलेक्ट करायचं, मेक पेमेंटला क्लिक करायचं. इथं बघू शकता QR कोड आला आहे, मी पेमेंट करून घेतो. तर पेमेंट आपलं झालेलं आहे. थोडा वेळ वाट बघायची आहे. इथं जास्त डबल क्लिक वगैरे काय करायचं नाही. आता हे बघू शकता आपली HSRP नंबर प्लेट रिक्वेस्ट सक्सेसफुल फिल झालेली आहे आणि ही डिटेल आहे. आता आपल्याला क्लिक करायचं आहे प्रिंटवरती. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये काय प्रिंट होत नाही, पण त्याचा प्रिंटवरती क्लिक करून स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच दिवशी तुम्हाला सर्व जी डिटेल आहे ती गाडी आणि तुमची डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आपल्याला त्या ॲड्रेसवरती जो तुम्ही सिलेक्ट केलता. तिथं जाऊन तुम्ही ही रिसिप्ट दाखवली की त्याच्याकडे अवेलेबल असते, बनवून ठेवलेले असते, ते तुम्हाला लावून देईल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ 100% आवडला असेल, काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, मी 100% रिप्लाय करेन. आणि आपल्याला अशाच व्हिडिओ बघायचे असतील तर टेक्निक चॅनलला सबस्क्राईब 100% करा. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.